welcome to Sriram Coaching Classes. Today I am teaching you 10th Standard Science 2, Lesson number 1, Heredity and Evolution. यामध्ये आपण आज पाठ बघणार आहोत What is Transcription, Translation and Translocation. Okay. So तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट. ओके, आता आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये की सेल काय असतो. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सेल विषयीची पूर्ण माहिती सांगितली होती की आपली ह्युमन बॉडी जी आहे ती कशाने बनली आहे, सेलने बनलेली आहे आणि आतमध्ये काय आहे, हे जेनेटिक मटेरियल आहे. ह्या जेनेटिक थोडंसं रिवाइज करते तुम्हाला मी फास्टली. ते जेनेटिक मटेरियल म्हणजे न्यूक्लियसमध्ये हे जे जेनेटिक मटेरियल आहे ते म्हणजे काय, क्रोमोझोम्स. ह्या क्रोमोझोम्सच्या आतमध्ये हे जे दिसतंय हे काय आहे स्वप्निता, DNA. ओके, व्हेरी गुड, DNA. आणि ह्या DNAचे हा जो सेगमेंट, एक एक जो सेगमेंट आहे म्हणजे स्मॉल पार्ट, त्याला काय म्हटलं जातं, जीन. कारण आपल्याला जे हेरिडिटीची डेफिनेशन बघायची आहे त्याच्यामध्ये जीन हा वर्ड आहे म्हणून त्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. आणि एक्झॅक्टली तुमचं हेरिडेटरी जे मटेरियल आहे म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे ते कुठे असतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो जीन हे काय, बेसिक फिजिकल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. जीन आर मेड अप ऑफ DNA. आता नेक्स्ट तुम्ही बघाल की हा DNA आहे. DNA मध्ये हे 2 स्ट्रँड्स असतात. त्याच्यामध्ये हे जे दिसत आहेत ते काय, न्यूक्लिओटाइड्स असतात. मग त्या न्यूक्लिओटाइड्सचे नावं देखील मी कालच्या याच्यामध्ये तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याचा जो हा लॉंग फॉर्म आहे तो सुद्धा तुम्हाला लर्न करायचा आहे. पुन्हा DNAचं काय फंक्शन आहे हे देखील काल आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर DNA कशा पद्धतीने फिरतो हे पण तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आहे. वेट अ मिनिट, हू इज देअर. स्ट्रक्चर ऑफ DNA अँड RNA. तर बघा याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकताय, वेट अ मिनिट, एक मिनिट, कोणीतरी आलंय म्हणून. वेदांत लेट का रे आला तू, पूर्ण मला पहिल्यापासून घ्यावं लागतं मग. सॉरी, पुन्हा वेदांतचं गेलं असतं म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब झालं. तर आता हा आहे RNA. तर RNA मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याचा DNAचा एक स्ट्रँड म्हणजे RNA आणि याच्यावर जे दिसत आहेत ते काय आहेत, न्यूक्लिओटाइड्स आहेत. ओके, तर आता आपलं इथून सुरू होणार आहे की RNAचे 3 टाईप्स असतात. मग ते कोणते कोणते टाईप्स आहेत, तर पहिला टाईप तुम्ही सांगाल कोणता आहे, सांगा बरं पहिला. आता हा आहे आपला सपोज इथे RNA. मग याचे किती टाईप्स आहेत, 3 टाईप्स आहे. मग पहिला कोणता, mRNA, दुसरा tRNA आणि चौथा rRNA. आता याचे वर्क कसं चालतं हे सगळं आपल्याला आज बघायचं आहे. तर mRNA कॅरीज कोडेड इन्स्ट्रक्शन्स फॉर प्रोटीन सिंथेसिस. आता बघा हा की प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस काय आहे, त्याची मग कशासाठी आपल्याला प्रोटीन लागतं हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात आज बघायच्या आहे. तर हा जो M आहे, mRNA, हा काय करतो की इन्स्ट्रक्शन्स जो आहे तो कॅरी करतो. मग हा tRNA काय करतो, तो त्याच्याकडे त्या इन्स्ट्रक्शन्स असतात ना, तो त्याच्याकडे घेतो. आणि रायबोझोम्स हा एक काय आहे, हे एक प्रकारचा हा एलिमेंट आहे आणि त्याच्यापासून म्हणजे तो rRNA हा काय आहे, रायबोझोम्सचा हा पार्ट आहे. तर हे कशा पद्धतीने पुढे मी सगळं सांगते. ओके, तर पहिले आपल्याला ट्रान्सक्रिप्शन बघायचं आहे. तर ते बघण्याच्या आधी तुम्हाला मी सांगते की सपोज बघा आता हा ह्युमन बिईंग आहे, हे आपण तुम्हाला मी सांगितलं की ह्युमन बिईंगची पूर्ण बॉडी जी आहे ही कशाने बनलेली आहे, सेलने बनलेली. सेलच्या आतमध्ये काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. पण आता हे सगळं आपण बघितलं. मग आता ह्युमन बिईंग आहे, तुम्ही पण अभ्यास करताय, मी तुम्हाला शिकवते, ह्या सगळ्यांसाठी आपल्याला काय लागते, एनर्जी लागते. ओके, चालत का नाही, वेट अ मिनिट. तर याला काय लागते, आपल्याला एनर्जी लागते.
मग ही एनर्जी कुठून येते आपल्याला? त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खात असतो. मग कोणते? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, लिपिड, विटॅमिन, वेगवेगळे आहेत सगळे. तर सगळ्यात जास्त शरीराला कशाची गरज असते? प्रोटीन. कशाची गरज असते आपल्याला? प्रोटीनची गरज असते. ओके. मग आता मग हे प्रोटीन सिंथेसिस, ओके, तर प्रोटीन सिंथेसिस जे आहे तर हे कशा पद्धतीने होतं? मग हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. मग आणि हे कुठे होतं? DNA मध्ये होतं प्रोटीन सिंथेसिस. आणि प्रोटीन सिंथेसिसचे आता एखादी तुम्हाला समजा तुमच्या मम्मीने सांगितलं की अरे असं अशी वस्तू तयार कर, मग त्याची काहीतरी एक इन्फॉर्मेशन असते की नाही तुमच्याकडे, की तुम्हाला ती वस्तू करायची आहे, तर मग त्याची एक माहिती तुमच्याकडे असते. तर ही सगळी माहिती कोणाकडे असते? DNA कडे असते. कोणाकडे माहिती असते ही सगळी? DNA ही माहिती काय करत असतो? कॅरी करत असतो. मग आता DNA काय करतो? फक्त माहिती कॅरी करतो. तो स्वतः प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस करत नाही. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं की हा काय आहे? आपला DNA आहे. ह्या DNA जो आहे हा काय करत असतो? फक्त माहिती त्याने त्याच्याजवळ ठेवली आहे प्रोटीन सिंथेसिसची, पण तो स्वतः प्रोटीन सिंथेसिस करत नाही. मग कोण बरं करतं हे? आता याच्यामध्ये हा जो एकच स्ट्रँड आहे त्याला आपण काय म्हणतो? RNA. ओके. RNA आपण त्यांना म्हणत असतो. मग आता ह्या RNA मध्ये पुन्हा मी 3 प्रकार सांगितले की ह्या RNA मध्ये आहे. पहिला आपण बघितला mRNA. काय बघितला पहिला? आपला mRNA. मग आता हा mRNA काय करतो? कशा पद्धतीने इथे मग ट्रान्सक्रिप्शन हे वर्क होतं हे सगळं आपल्याला इथे आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता आपण बघूया. मग आता आपण जसं बघितलं DNA, तर DNA मधलं बघा, हा DNA आपला, तर DNA मधला हा जो एक पार्ट आहे तो अशा पद्धतीने मोठा होतो बघा, फुगल्यासारखा होतो. इथे काय असतात? आपले न्यूक्लिओटाइड्स असतात. तुम्हाला माहिती आहे ना, RNA हा एक सिंगल जर तुम्ही स्ट्रँड घेतला तर तो काय असतो? RNA असतात. आता न्यूक्लिओटाइड्स आहे हे, सपोज हे कुठे आहेत? बाहेर आहेत. DNAच्या बाहेर हे काय आहेत? न्यूक्लिओटाइड्स आहेत. आता हे न्यूक्लिओटाइड्स काय होतात की आतमध्ये जातात. ओके. आणि आतमध्ये इथे बघा अशा पद्धतीने ह्या म्हणजे न्यूक्लिओटाइड बरोबर हा जो आहे तो काय होतो? कंबाईन होतो. दुसरा, मग इथे तिसरा, अशा प्रकारे हे काय होत चालतात? कंबाईन होत चालतात बघा. मग आता कंबाईन होणं म्हणजे काय? आता हा दिसतोय ना तुम्हाला, हा RNA दिसतोय ना, या RNA कडे हे काय आहे? न्यूक्लिओटाइड्स आहे. याच्यामध्ये काय असते? माहिती साठवलेली असते. काय केलेलं असतं? माहिती पूर्ण त्याने साठवलेली असते. आता इकडनं हे न्यूक्लिओटाइड्स येतात बाहेरचे आणि हे याच्याबरोबर कंबाईन होऊन इथे काय झाला? एक स्ट्रँड तयार झालाय. इथे तुम्ही बघू शकता हा mRNA आहे. आता mRNA आहे आणि हा प्रत्येक याच्याबरोबर हा इथे काय होत आहे बघा, हे दोघं कंबाईन होत चाललेले आहेत. ओके. कंबाईन होत आहेत म्हणजे बघा हा इकडनं बाहेर RNA न्यूक्लिओटाइड्स आहे, बाहेरनं आले, याच्याशी आतमध्ये कंबाईन झाले, तसंच हा पुढे 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 येऊन इकडनं mRNA हा काय आहे? बाहेर निघतो आहे. म्हणजे इकडनं न्यूक्लिओटाइड्स येत आहेत बघा, म्हणजे बाहेरच्या साईडने न्यूक्लिओटाइड्स येत आहेत, याच्याबरोबर कंबाईन होत आहेत आणि कंबाईन होऊन हे काय निघत आहेत? बाहेर निघत आहेत. मग काय बनवून बाहेर निघत आहेत? mRNA बनवून बाहेर निघत आहेत. mRNA म्हणजेच काय की मेसेंजर, म्हणजे यांनी काय केलंय की ही माहिती यांना पुरवली आहे. ओके. ही माहिती जी आहे याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, ही त्यांनी त्याच्याकडे पुरवली गेली आहे. ओके. मग याला काय म्हटलं जातं? ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे एक प्रकारे आता तुम्हाला माहिती आहे ट्रान्सक्रिप्ट करणे म्हणजे जसं काही मराठीत जर तुम्हाला म्हटलं तर छापणे वगैरे, तर ती माहिती काय झाली आहे की mRNA वर काय झाली? छापल्या गेलेली आहे. ओके. आता हा जो सपोज हा mRNA आहे बघा,
हे दिसत आहेत ना, आर एन एचे एक साईड जर असेल तर त्याला आर एन ए पण म्हणतो आपण. मग आता एम आर एन ए हा तयार झाला. एम आर एन ए तयार झाल्यानंतर आता हे 3 सपोज न्यूक्लिओटाइड्स आहेत. ओके, हे 3चा आपण येथे ग्रुप करूया. झाले. या 3चा समृद्धी द्या. समृद्धी बघ. मग ह्या 3चा ग्रुप तयार झाल्यानंतर या 3 ग्रुप जे आहे याला काय म्हटलं जातं? कोडॉन. काय म्हटलं जातं? कोडॉन. कोड आता एक म्हणजे याच्यामध्ये कोड्स असतात. कोड म्हणजे काय? इन्फॉर्मेशन. आणि जेव्हा हे 3 एकत्र येतात ना, तर ह्या 3 मिळून एकाला काय म्हटलं जातं? कोडॉन. म्हणा बरं तुम्ही, काय म्हटलं जातं? कोडॉन. त्या ताईला सांगा. कोडॉन. मग आता हे 3 आहेत ना, हे 3 कोडॉन एकत्र आहेत ना, म्हणून याला काय म्हटलं जातं? ट्रिप्लेट. काय म्हटलं जातं? ट्रिप्लेट कोडॉन. काय म्हणतोय आपण? ट्रिप्लेट कोडॉन. म्हणा बरं, म्हणजे लक्षात राहील ते तुमच्या. ट्रिप्लेट कोडॉन. ओके, तर अशा पद्धतीने याच्यामध्ये काय झाली आपल्याला की इथे हे जे आहेत बघा, हे सगळे न्यूक्लिओटाइड्स 3 मिळून एक तयार झाले, याला म्हणायचं कोडॉन. आता इथून आपला आर एन ए बाहेर आला. आता आपल्याला पुढची प्रोसेस पण आपल्याला शिकायची आहे. मग ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय माहिती आहे का? की त्याच्यामध्ये ती माहिती आर एन एवर ती माहिती एक प्रकारे छापली जाते. आता हे मी तुम्हाला फक्त ओरली सांगते आणि तसं मी तुम्हाला व्यवस्थित पुढे पण सांगणार आहे की लिहिलेली त्याच्या डेफिनेशन. टेक्स्टबुक जशाच्या तसं मी नेहमी टेक्स्टबुकला प्रेफरन्स देत असते आणि टेक्स्टबुक मी जसंच्या तसं पण तुम्हाला मी पुढे याच्यावर आहे आणि मी त्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर ट्रान्स्क्रिप्शन याला म्हटलं जातं. आता ट्रान्स्क्रिप्शनमध्ये बघा, विथ द हेल्प ऑफ आर एन ए. आता आर एन एची मदत घेतली की नाही आपण? ट्रान्स्क्रिप्शनमध्ये आपण काय केलं? आर एन एची मदत घेतली. कोणीतरी येतंय पण आता आपण इन नाही करू शकत त्यांना, जाऊ द्या. विथ द हेल्प ऑफ आर एन ए, द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डी एन ए participate in the functioning of cell and thereby control the structure and the functioning of the body. तर आता बघा, डीएनए मध्ये काय असतात? डीएनए मध्ये असतात जीन्स. ओके, डीएनए मध्ये काय प्रेझेंट असतात? जीन्स प्रेझेंट असतात आणि त्यांच्या जीन्सच्या मदतीने सेलमध्ये काय होत असतं? फंक्शन होत असतं, काम होत असतं. तर सेलच्या मदतीने ते काय करतात? आर एन ए म्हणजे बघा की विथ द हेल्प ऑफ आर एन ए, द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डी एन ए पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. मग आता डी एन एमध्ये जे पण जीन्स असतात ते काय करतात? आर एन एच्या मदतीने ती पूर्ण कामकाज, सेलमध्ये जे कामकाज चालतं त्याच्यामध्ये काय करत असतात? सहभाग घेत असतात आणि पूर्ण आपल्या बॉडीचं जे कंट्रोल आहे किंवा स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये त्यांची मदत होते आपल्याला. कोणाची? जीन्सची मदत होत असते. आणि प्रोटीन्स काय असतं की प्रोटीन्समध्ये प्रोटीन सिंथेसिस हे काय? इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर इन द डी एन ए. मग प्रोटीन सिंथेसिसची जी माहिती आहे ती सगळी कशात स्टोअर असते? डी एन एमध्ये. हे सगळं टेक्स्टबुकच आहे हां. टेक्स्टबुक फक्त मी याच्यावर कॉपी केलेलं आहे की इन्फॉर्मेशन जी आहे प्रोटीन सिंथेसिसची ती पूर्ण डी एन एमध्ये स्टोअर झालेली असते. अँड सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन्स ॲज पर रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर बॉडी. तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीला प्रोटीन्सची खूप गरज आहे. These proteins are synthesized by DNA through RNA. आता हे जे प्रोटीन्स आहे ह्या प्रोटीन्सची जी आता सिंथेसाइज करणे किंवा म्हणजे काय की प्रोड्यूस करणे, निर्मिती करणे. ओके, हे कोणामुळे शक्य असतं? आर एन एमुळे शक्य असतं.
म्हणजे थ्रू RNA ह्या गोष्टी आपल्याला सिंथेसाइज केल्या जातात. प्रोटीनचं सिंथेसाइज कोणामुळे केलं जातं? RNAमुळे केलं जातं आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं? सेंट्रल डोग्मा. काय म्हटलं जातं? सेंट्रल डोग्मा असं म्हटलं जातं. का आपल्याला DNA, फक्त DNA त्याच्याकडे माहिती आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पण जे ट्रान्स्क्रिप्शन जे आहे ते कोणामुळे घडून आलं? किंवा प्रोटीन सिंथेसिस जे आहे हे पुढे कोणामुळे होणार आहे? RNAमुळे होणार आहे आणि यालाच म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा. मग mRNA is produced as per the sequence of nucleotide on DNA. Only one of the two strands of DNA is used in this process. आता तुम्हाला माहिती आहे की DNA मध्ये 2 स्ट्रँड्स असतात, पण ह्या प्रोसेसमध्ये आता एक न्यूक्लिओटाइडचा जो सिक्वेन्स असतो त्याचा यूज केला जातो आणि त्याच्यामध्ये फक्त एकच स्ट्रँड यूज केला जातो. DNA मधल्या 2 स्ट्रँडपैकी एकच स्ट्रँड इथे यूज केला जातो. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड इन mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. Besides, there is uracil in RNA instead of thymine of DNA. This process of RNA synthesis is called transcription. आता ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय बघा, की आता तुम्हाला सांगितलं की DNA जे आहेत ना हे 2 स्ट्रँडने बनलेले आहे. त्या 2 स्ट्रँडपैकी एका स्ट्रँडचा याच्यामध्ये वापर होतो आणि जे त्याच्यामध्ये mRNA तयार होतात. ओके, आणि त्याच्यासाठी जो DNAचा पार्ट वापरला जातो, बघा DNAचा एकच पार्ट वापरला गेलेला आहे आणि मग नंतर बाहेरून काय आले? न्यूक्लिओटाइड्स आले आणि त्यांनी काय केलं? त्यांचं कंबाईन झाल्यानंतर काय तयार झाला? mRNA तयार झाला. मी तुम्हाला आधीच या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. जसं आता हा पार्ट आहे बघा, इथे हे तुमचे न्यूक्लिओटाइड्स आहे. इथून बाहेरून न्यूक्लिओटाइड्स येऊन हे याला असे जेव्हा कंबाईन होतात आणि मग हे पुढे सरकतात, हा काय तयार होतो? मग काय तयार झाला? mRNA तयार होतात आणि त्याच्यामध्ये mRNA म्हणजे DNA मध्ये जे थायमिन आहेत, ओके, थायमिनच्या ऐवजी mRNA मध्ये जे युरॅसिल असतं त्याचा वापर केला जातो आणि RNA तयार करण्यासाठी जी प्रक्रिया म्हणजे RNA तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच काय म्हटलं जातं? ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातो. धिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन. मला प्रत्येकाला असं विचारायचं की ट्रान्स्क्रिप्शन ही प्रोसेस कळली का काय? की RNA आपला mRNA तयार होतोय की नाही, म्हणजे आपली DNA कडची माहिती आपण कोणाला दिली आहे? mRNAला दिली आहे. यालाच काय म्हटलं जातं? ट्रान्स्क्रिप्शन म्हटलं जातं. नक्की कळलं का? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ट्रिपलेट कोडॉन काय. नक्की कळलंय सगळ्यांना जेवढं शिकवते तेवढं? जर काही डिफिकल्टीज असेल तर नक्की मला विचारा. थोडंसं तुम्हाला वाटत असेल की कॉम्प्लिकेटेड आहे, थोडं एकदा दोनदा ते क्लिअर झालं की होईल. पहिले एवढं लक्षात ठेवा की mRNA फॉर्म झाला आहे आपला, म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन आपलं झालंय. आता द mRNA फॉर्म इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. ओके, मग आता तो जो mRNA तो आपला फॉर्म झालेला आहे आणि कुठे येतो? तो सायटोप्लाझममध्ये. ओके, म्हणजे सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियस माहिती आहे तुम्हाला? सेलमधला. तो कुठे आला? आता सायटोप्लाझममध्ये आला. जसं मी तुम्हाला सांगते, आता ही सेल आहे, याच्यामध्ये हा आपला न्यूक्लियस आहे, आतमध्ये तुमचं सगळं जेनेटिक मटेरियल आहे, त्याच्यात DNA आणि त्या DNA मधून ते सगळं तुमचं आता काय झालंय की त्यांनी त्या RNAनी माहिती घेतली आणि तो कुठे आला? आपल्या सायटोप्लाझममध्ये आला. द मेसेज कंटेन्स द कोड फॉर अमिनो ॲसिड. आता तुम्हाला एक सांगते बरं का, की हे अमिनो ॲसिड्स जे आहे ना, ओके, हे सगळ्यात महत्त्वाचा आपला टॉपिक आहे. कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे आपल्याला? अमिनो ॲसिड्स. आणि जेव्हा खूप अमिनो ॲसिड, आता सपोज आपल्याला अमिनो ॲसिड तयार व्हायचं आहे बरं का,
जेव्हा खूप अमिनो ॲसिड्स एकत्र येतील, ओके, अमिनो म्हणा, अदरवाईज अमायनो पण म्हटलं जातं, अमायनो. तर हे एकत्र आले की याचा काय तयार होतो, मायक्रो मॉलिक्यूल तयार होतो. काय तयार होतो, मायक्रो मॉलिक्यूल तयार होतो. आणि हा मायक्रो मॉलिक्यूल म्हणजेच काय असतं आपलं, प्रोटीन. काय असतं आपलं, प्रोटीन. प्रोटीन. ओके, मग एवढं कळलं तुम्हाला नक्की की जो आपल्याला प्रोटीन तयार करायचं आहे म्हणजेच काय, मायक्रो मॉलिक्यूल करायचा आहे. कशाचा, अमिनो ॲसिडचा. मग आता हा मायक्रो मॉलिक्यूल कसा तयार होणार रे, त्याच्यासाठी आपल्याला अमिनो ॲसिडचे एक, हे बघा, हे अमिनो ॲसिड तयार व्हायला पाहिजे. मग ते कसं करायचं ते आम्हाला नाही माहिती, ते DNA ला माहिती आहे. आता DNA म्हणतो मी कशाला बनवू, मी नाही बनवणार, कारण मी माहिती स्टोअर करतो. मग तो ती माहिती कोणाला देतो, RNA देतो. मग आता RNA त्या माहितीचं काय करणार, तो फक्त माहिती घेण्याचंच काम करतो. ओके, तो फक्त काय करतोय, माहिती घेण्याचंच काम करतोय, पुढे तो काही करत नाहीये. मग आता आपल्याला पुढे काय, मग कसं याचं अमिनो ॲसिड करायचं कसं, ओके, मग ते शिकायचं आहे. द मेसेज कंटेन्स द कोड फॉर अमिनो ॲसिड. आता मी तुम्हाला सांगितलं हा आपला काय आहे रे, आर, म्हणजे तुम्हाला इतकं सांगितलं mRNA आहे हा. त्याच्यामध्ये हे जे आहेत ना, हे कोडॉन्स आहेत. ओके, मग कोडॉन्स म्हणजे 3 मिळून एक तयार झालेला कोडॉन. आणि 3 आहेत म्हणून याला काय म्हटलं आपण, ट्रिपलेट कोडॉन. द कोड फॉर ईच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स. याच्यामध्ये 3 न्यूक्लिओटाइड्स असतात. ओके, इट इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. यालाच काय म्हटलं जातं, ट्रिपलेट कोडॉन म्हटलं जातं. मग आता मी तुम्हाला पुढचं सांगते कसं होतं ते. आता अतिशय सोपं आहे पुढचं सुद्धा, काहीच अवघड नाही आहे. पहिले आपण बघितलं ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे नुसतं छापण्याचं काम केलं. नंतर आपण आता बघणार आहोत ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम mRNA. आता एक मिनटं, पेन असला ना, हां. मग आता बघा, ट्रान्सलेशन हा दुसरा टॉपिक आहे आपला. ट्रान्सलेशन म्हणजे काय आहे की mRNA कडून माहिती घेतली आणि माहिती DNA mRNA माहिती दिली. मग M कडून माहिती आपल्याला कोणाकडे द्यायची आहे, tRNA कडे. कोणाकडे द्यायची आहे, tRNA कडे माहिती द्यायची. यालाच काय म्हटलं, ट्रान्सलेशन. काय म्हटलं जातं यालाच, ट्रान्सलेशन. ओके, मग आता एक मिनिट. मग आता बघा, हे ट्रान्सलेशन कसं होतं ते पण आपण इथेच मी तुम्हाला सांगते लगेच. ड्रॉ करून दाखवलं ना की सोपं होऊन जातं. ओके, आता मी काय करते की आपण एक RNA काढूया. तो कशी माहिती घेतो त्यासाठी ना, हां, इथे मी तुम्हाला सांगते, म्हणजे इथे तुम्हाला ऑलरेडी दिसतंय. हां, इथे मी तुम्हाला सांगते बघा. हां, इथे तुम्हाला काय आता शिकायचं आहे, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. मग आता ट्रान्सलेशन काय बघा, पहिले हा मी mRNA काढून घेते एक. चला, हा माझा mRNA. मग mRNA काढायचा, कसा काढायचा, थोडी मी मुद्दाम जागा सोडली आहे खाली. हे बघा, हा माझा mRNA. आता याच्यामध्ये 3चे मी न्यूक्लिओइड, आता हे न्यूक्लिओटाइड. ओके, हे बघा, इथे पहिले मी mRNA आपला काढून घेतला. 3चा आपल्याला ग्रुप करायचे. 3चा एक ग्रुप म्हणजे काय बरं, सांगा बरं मुलींनी पण. ट्रिपलेट कोडॉन. हा, म्हणजेच आपला ट्रिपलेट कोडॉन. आता tRNA कसा असतो बघा बरं का. tRNA आता इथे असा काहीतरी आहे बघा, हा असतो आपला. हे बघा इथे दिसतोय ना, हा काय आपला tRNA. आता हा tRNA ला पुन्हा काय असतात,
3 अँटी कोडॉन्स असतात. काय असतात? आता ह्या कोडॉन्समध्ये काय आहे? माहिती साठवलेली. हे न्यूक्लिओटाइड्स म्हणजेच काय? कोडॉन. आणि ह्या 3 कोडॉन मिळून ट्रिपलेट कोडॉन. आणि ह्या कोडॉन्समध्ये काय आहे? हा कोण आहे आपला? mRNA ना, हे आपण विसरायचं नाही. mRNA याच्यामध्ये काय आहे? पूर्ण माहिती साठवलेली आहे. एकदम छान स्टोरीज आहे बरं का ही. आणि मग हा जो आहे ना, हा काय करणार? याच्यामध्ये अँटी कोडॉन आहे. याच्यामध्ये काय आहेत? अँटी कोडॉन आहे या tRNA मध्ये. मग याचं इथे मी नाव लिहून घेते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा काय आहे? tRNA आहे. आणि याच्यामध्ये अँटी कोडॉन म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की कोडॉन त्याच्या अपोजिट काय आहे? जर अँटी कोडॉन म्हणजे याच्यामध्ये माहिती आहे तर इथे तो काय करणार आहे? माहिती रिलीज करणार म्हणजे तो स्वतःकडे घेणार ती. जसं तुम्हाला माहिती आहे की व्हायरस असेल तर त्याच्या अपोजिट काय असतं रे? अँटीव्हायरस. ओके, तसं कोडॉनच्या अपोजिट इथे काय आहेत? त्याच्या इथे काय आहेत? अँटी कोडॉन्स आहेत. आता हे जो tRNA आहे तो कोणावर इथे फिट होणार? इथे तो काय होणार? फिट म्हणजे जसं काय आता लक्षात घ्या, इथे तो आला. कोण? tRNA आला. आणि त्याने इथे काय केलं? याच्याशी तो कंबाईन झाला. बघा इथे याच्याशी तो काय झाला? कंबाईन झाला RNA मधल्या ह्या ट्रिपलेटशी. आणि जेव्हा तो इथे कंबाईन होईल, ओके, आता इथे हा जो पूर्ण पार्ट आहे ना, हा एवढा हा पार्ट जो असतो तो काय असतो? रायबोझोम्स. म्हणजे ह्या पार्टला काय म्हटलं जातं? हे बघा इथे तुम्हाला चित्र दिसतंय ना, हा जो पार्ट आहे याला म्हणतात रायबोझोम. आणि मग ह्या mRNAचा वरचा जो पार्ट असतो ना त्याला म्हटलं जातं अप्पर लोब. आणि हा जो खालचा पार्ट असतो ना याला म्हटलं जातं लोअर लोब. ओके, तो मॅटर नाही करत आहे, पण इथे नाही दाखवलंय त्यांनी, पण ॲक्च्युली त्याला असं म्हटलं जातं. मग नंतर इथे जेव्हा तो इथे फिट होतो आणि इथे काय झाली? ही माहिती कोणाकडे गेली? tRNA कडे गेली. ओके, tRNA कडे गेल्यानंतर इथे वर्क होतंय बरं का. आता हा कोण आहे? रायबोझोम्स आहेत. मग हे बघा इथे, मग दुसरा हे बघा इथे पुन्हा हा पुढे येऊन इथे पण फिट झाला. मग हे बघा या 3 याच्यात 3 कुठे आहेत माझे? इथे. चला इथे धरूया. मग नंतर पुढच्या 3 याच्यात, मग नंतर पुढच्या 3 याच्यात, अशा पद्धतीने इथे एकमेकांमध्ये ते फिट व्हायला म्हणजे जसं जसं पुढे जाईल. आता जसे जसे हे पुढे जाईल ह्या 3 मिळून एक अमिनो ॲसिड तयार झाला इथे. हे बघा इथे तुम्हाला हा इथे एक गोल दिसतोय की नाही? राऊंड शेप दिसतोय सगळ्यांना. म्हणजे इथे एक अमिनो ॲसिड तयार झाला. मग इथे पुढे याल 2, इथे हे बघा असं जसं जसं पुढे पुढे सरकाल तुम्ही. आता हे एक तिसरा. तर इथपर्यंत येईपर्यंत बघा किती अमिनो ॲसिड्स तयार झाले. हा 1 2 3 4 5 6 7 7. ओके, मग इथे मी 7 अमिनो ॲसिड्स काढते. हां, म्हणजे अशा पद्धतीने हे एकत्र येत 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 पुढे ते हे बघा इथे दिसतंय तुम्हाला. तर इथे काय झालं? हे 7 अमिनो ॲसिड्स एकत्र आले. म्हणजे तो हळूहळू पुढे हे टी आहे RNA हे याच्यावर काय होत चालतात? फिट होत चालतात. बघा आता हा इथे बसणार, मग पुढे अशा पद्धतीने पुन्हा यांची हे एक प्रकारची पूर्ण साखळीच तयार होते. ओके, आणि त्याच्यामधून तयार होतो इथे दिसतंय तुम्हाला अमिनो ॲसिड. एक अमिनो ॲसिड याच्यामध्ये तयार होतात. आणि मग जेव्हा इथे हा याचा मायक्रो काय तयार झाले? मायक्रो मॉलिक्यूल तयार झाले. असे एकमेकांना जोडत भरपूर अमिनो ॲसिड एकत्र येतात. आणि मग हा काय तयार होतो? मायक्रो मॉलिक्यूल तयार होतो. आणि हा मायक्रो मॉलिक्यूल म्हणजेच काय असतो? प्रोटीन. आणि या प्रोसेसमध्ये ट्रान्सलोकेशन म्हणतात. या आता इथे काय झालं? एवढ्या पार्टमध्ये ट्रान्सलेशन झालं म्हणजे ही माहिती याच्याकडे गेली. मग इथे जो आहे या रायबोझोममध्ये इथे काय तयार झालं? एवढ्या पार्टमध्ये एक अमिनो ॲसिड तयार झाला. आणि मग हे सगळे एकत्र येऊन
मायक्रो मॉलिक्यूल झाले. अमिनो ॲसिडचा काय तयार झाला, मायक्रो नाही आहे, मॅक्रो म्हणजे तर छोटा, आणि खूप एकत्र येतात त्याला म्हणायचं मॅक्रो. तर मॅक्रो मॉलिक्यूल तयार झाला, आणि तो अमिनो ॲसिडचा मॅक्रो मॉलिक्यूल म्हणजेच आपला असतो प्रोटीन. काय म्हटलं जातं त्याला, प्रोटीन. ओके, समजलं का नक्की इथपर्यंत? हो. नक्की. मग आता काय येस, एनी डिफिकल्टीज इज देअर सिद्धू? हां, नाही. ओके, मग अशा पद्धतीने हे ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या प्रोसेस होत असतात. ओके, तर आता बघा, आपण बघूया याच्यामध्ये फक्त एका त्या सायंटिस्ट हे राहिलंय. डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, has made an important contribution in discovery of triplet codons for 20 amino acids. For this work, he has been awarded with the Nobel Prize in 1968 along with 2 other scientists. बघा किती छान, म्हणजे प्राऊड फील होतं आपल्याला की आपल्या इंडियाचे हरगोविंद खुराना हे जे आहेत यांना 20 अमिनो ॲसिड्स कोडॉन्स जे आहेत त्यांनी शोधलेले आहेत. ट्रिपलेट कोडॉन्स शोध त्यांनी काढला आहे, त्याच्यासाठी त्यांना इतर 2 सायंटिस्ट बरोबर नोबल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, याच्यात मी तुम्हाला ऑलरेडी ट्रान्सलेशन सांगितलं आहे की काय आहे. सो हे तुमचं ॲज इट इज जसं टेक्स्टबुकमध्ये आहे तेच मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. Each mRNA is made up of thousands of triplet codon. प्रत्येक mRNA जो आहे, mRNA जो आहे तो कशाने बनलेला आहे, thousands of triplet codon. बरोबर आहे ना, की तुम्हाला दाखवलं होतं ना मी. आता इथे थोडं वरती घेते म्हणजे मला खाली काही लिहायचं असेल तर. बघा, हा आपला mRNA आहे. मग इथे प्रत्येक 3 जर धरले तर हे बघा, हा एक 3 असे थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स असतात, त्याच्याने बनलेला आहे आपला mRNA. आता ॲज पर मेसेज ऑन mRNA, अमिनो ॲसिड आर सप्लाइड बाय द tRNA. मग आता काय सांगितलं आहे की थाउजंड्स ऑफ ते तर तुम्हाला कळलं. मग त्यावर जो इन्फॉर्मेशन असते प्रोटीन्स तयार करण्यासाठी, ती लागणारी सगळी इन्फॉर्मेशन अमिनो ॲसिड इन्फॉर्मेशनसाठी म्हणजे लागणारी अमिनो ॲसिडची जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणाला पुरवण्याचं काम केलं जातं, tRNAला. याच्यावरती तुम्हाला जसं सांगितलं कोण फिक्स होणार आहे इथे, tRNA. आता tRNA, ओके, फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन्स. आणि तुम्हाला मी दाखवलं पण होतं की इथे एखादं काढून दाखवते तुम्हाला. ह्या पर्पजसाठीच त्याच्यावर कोणता पर्पज आहे की ही माहिती याच्यावर ट्रान्सक्रिप्ट करायची, म्हणजे याच्यावर पुन्हा ती काय ट्रान्सलेट करायची. ही माहिती कोणावर ट्रान्सलेट केली, ह्या अँटीकोडॉन्सवर. हे अँटीकोडॉन्स कोण आहेत, tRNA आहेत. ओके, मी शिकवलं आत्ता तुम्हाला. So tRNA has anticodon having complementary sequence to the codon. आणि कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असतो. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इकडनं हे आहे तर हा इकडनं बरोबर त्याला अटॅच होणार आहे. बघा इथे सपोज हे आपले तर याला म्हटलं जातं कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन्स ऑन mRNA. आणि यालाच म्हणतात दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सलेशन. जेव्हा हे याच्यावर फिक्स होतील आणि ही अँटीकोडॉन्स जेव्हा कोडॉनवर फिक्स होतात कोणा थ्रू, tRNA थ्रू, आणि ती माहिती याच्याकडून त्याच्यावर ट्रान्सलेट केली जाते, त्यालाच म्हटलं जातं ट्रान्सलेशन. द अमिनो ॲसिड ब्रॉड in and tRNA are bonded together by peptide bonds with the help of RNA. आता काय पुढे केलं जातं,
आता हे तर तुम्हाला कळलं की ट्रान्सलेशन म्हणजे काय. नंतर TRNA काय आणलेलं असतं, अमिनो ॲसिड्सची जी पेप्टाईड, आता बॉन्ड्स असतात, तुम्हाला बॉन्ड्स पण पुढे जाऊन शिकायचे आहेत, तसं 9thला पण तुम्ही बॉन्ड्स विषयी शिकलेत. ती जी बॉन्ड्सची जी एकत्र सगळे बॉन्ड्स एकत्र होतात आणि जी ती एक प्रकारे साखळी तयार करण्याचे काम जे आहेत ते TRNA करत असतो. आता बघा ना, त्याच्यावर तो फिक्स होत असतो. आणि ह्या दरम्यान काय होतं, ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम keeps on moving from one end to mRNA to other end by distance of one triplet codon. This is called as translocation. आता या दरम्यान रायबोझोम्स असतात ते काय करत असतात, mRNAच्या एका याच्यापासून, कशापासून, पॉईंटकडून, म्हणजे एका एंडकडून दुसऱ्या एंडकडे एक एक जो ट्रिपलेट आहे ना, तो काही अंतराने सरकत असतो. जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं, कुठे माझं कर्सर, इथे, हे बघा इथे, मग हळूहळू तो पुढे तो सरकत जातो. आणि मग तो यालाच काय, मग हळूहळू सरकत जाऊन मग आपल्याला काय तयार मिळतात, मग पुढे अमिनो ॲसिड्स तयार मिळतात. मग यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सलोकेशन. आता इथे बघा, ड्युरिंग दिस प्रोसेस म्हणजे इथून लक्षात घ्या, द रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर. आता हा mRNA इथून सुरुवात झाली आहे, हे पहिलं टोक आहे त्याचं, वन एंड, आणि इथपर्यंत येतो तो लास्टला. त्याला तिथपर्यंत येण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सलोकेशन. हे बघा इथे आता इथून तो सुरुवात केली, समजा इथून त्याने फिक्स व्हायला, तर तो पूर्ण होत अगदी लास्टच्या एंडला आहे, म्हणजे इथे एंडिंगला इथे येतो. ह्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सलोकेशन. जसं इथे मी तुम्हाला दाखवलं होतं बघा, अशा पद्धतीने तो पुढे सरकत जातो. Such many chains come together to form complex protein. वरती मी तुम्हाला मगाशी दाखवलं की मग अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स प्रोटीन्सची, म्हणजे ही चेन फॉर्म झाल्यामुळे काय तयार होतात, कॉम्प्लेक्स प्रोटीन्स तयार होतात. दीज प्रोटीन्स कंट्रोल. आता हे प्रोटीन्स काय काम करतात, कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर अपीअरन्स टू. मग हे सगळे जे फंक्शन्स आहे ते काय करत असतात, कंट्रोल करत असतात, आपली बॉडी कंट्रोल करण्याचं काम करतात. आणि त्यांचे स्वरूपाचे आपल्या अपीअरन्सच्या नियंत्रणाचं कामसुद्धा कोण करत असतं, प्रोटीन्स करत असतात. ओके. आता पुढे एक छोटासा टॉपिक आहे, तो म्हणजे म्युटेशन. एवढं सांगितलं की मग मी तुम्हाला थांबवून घेईल, फार ओव्हर नको व्हायला. तर एवढे टॉपिक्स पुढचं, याच्या पुढे जे इव्होल्युशन आहे ते खूप इझी आहे, फक्त हे तुम्ही व्यवस्थित ह्या कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. तर आता म्युटेशन काय असतं बघा, की आता इथे तुम्हाला दिसतंय, सपोज हा माझा आहे mRNA आहे. ओके. मग इथे टी म्हणजे काय रे, सांगा ना, टी म्हणजे काय, हे सगळे न्यूक्लिओटाइड्स आहेत. मग थायमिन, ओके, ॲडेनिन. आता हे अशा पद्धतीने तुम्हाला सांगितले. मग याच्यावर हा पहिले सपोज थायमिन आहे, मग ॲडेमिन, आता इथे पण ॲडेमिन. मग अशा पद्धतीने हे इथे तुम्हाला एक सिक्वेन्स, प्रॉपर सिक्वेन्स दिलेला आहे बरं का. पण काही वेळेला काय होतं बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्फ ड्यू टू जीन्स ओनली, अँड सम ऑफ those genes are transmitted to the next generation without any changes. Due to this, some of the characters of parents are transmitted to their offspring. However, sometimes sudden changes occur in those genes. Sometimes any nucleotides of the gene changes its position. त्यांची पोझिशन्स हे महत्त्वाचं आहे, चेंज होते. That cause a minor changes which is nothing but the mutation. आता बघा यांची एक पोझिशन फिक्स आहे बरं का, की आता तुम्ही इथे बघाल की याची पोझिशन फिक्स आहे. इथे ग्वानिन, नंतर इथे ए म्हणजे काय, पटकन मी सगळं सांगितलंय. ए म्हणजे कोणता येईल,
तुम्ही इतक्यात विसरले का? इथे शिकवलं ना मी तुम्हाला. हा मग हे बघा, ॲडेनिन नंतर काय आहे? ग्वॅनिन, सायटोसिन आणि युरॅसिल. इवन आपला तो एक पण आहे टी म्हणजे थायमिन. हे सगळे आता सी म्हणजे सायटोसिन. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे की एक सिक्वेन्स दिलेला असतो. मग इथे टी आहे, ए सी, मग इथे जी हवा आहे, ए हवा आहे आणि टी हवा आहे. पण कधी कधी काय होतं की याच्यामध्ये ना रिप्लेसमेंट होतं. आता इथे याने कोणी फिक्स व्हायला पाहिजे? ग्वॅनिन ना. तर इथे काय होतं? टी येऊन जातो आणि जी जो आहे तो मध्ये येतो आणि इथे मध्ये सी आला, म्हणजे इथे सिक्वेन्स चुकला. इथला सिक्वेन्स काय आहे? जी ए टी आहे, पण तिथे सिक्वेन्स काय आला? टी जी सी, म्हणजे इथे रिप्लेसमेंट झालं याचं. ओके. आणि जर अशा वेळेला याचा जो सिक्वेन्स जो आहे तो रिप्लेस झाला न्यूक्लिओटाइड्सचा, तर त्याच्यामध्ये एक काही मायनर चेंजेस होतात आणि त्या मायनर चेंजेसला काय म्हटलं जातं? म्युटेशन. काय म्हटलं जातं? म्युटेशन. आता म्युटेशन तर झालं, कळलं तुम्हाला. पण समटाइम्स म्युटेशन्स मे बी मायनर. काही वेळेला काय असतात की म्युटेशन्स हे अगदी मायनर असतात, अगदी म्युटेशन्स अगदी किरकोळ असतात, मायनर असतात. बट समटाइम्स काय होतं? सम मे बी कन्सिडरेबल. अगदी कन्सिडरेबल असतात, म्हणजे लक्षणीय, जरा जास्तच असतात म्युटेशन्समध्ये. मग आता याच्यामुळे काय होतं? एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनेमिया. आता जर म्युटेशन हे कन्सिडरेबल असेल तर काय होतं? मग याच्यामध्ये काय होईल की याच्यामुळे जेनेटिक डिसऑर्डर्स होतात. जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे काय की जेनेटिक याच्याबद्दलचे जे आजार असतात त्याचं नाव आहे सिकल सेल ॲनेमिया सारखे आजार होण्याची याच्यामध्ये शक्यता असते. म्हणजे जर बदल जे आहेत ते रिप्लेसमेंट आहे, म्युटेशन आहे, हे कन्सिडरेबल असेल तर. मायनर चेंजेस असतील तर मग एवढं काही त्याच्या होत नाही. मग ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आज आपण काय काय शिकलो? ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन. मग तुम्हाला जे पण यात काही समजलं असेल त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं तुमच्या नोट्स काढा, त्याच्यावर लिहा, लेसन पण रीड करा आणि मग मला ते